हालेलुया. शलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो प्रदान करो. आज परमेश्वराने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला असताना आजचा दिवस आपल्यासाठी विशेष दिवस आहे आणि हा विशेष दिवस प्रभूने आमच्या जीवनामध्ये जोडलेला असताना परमेश्वराने त्याच्या दयेने आम्हाला त्याच्या भवनामध्ये एकत्रित केलेला आहे. आज अशा एका विषयाला आम्ही पाहणार आहोत की या विषयातून आम्हाला स्पष्ट होणार आहे, आम्हाला समजणार आहे की आम्ही आशीर्वादित आहोत की नाही, किंवा आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही कोणत्या स्वरूपाने आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण मिळू शकतो. याच्या सर्व वचन ऐकल्यानंतर आम्हाला या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि म्हणून आज आपला जो विषय आहे तो विषय आहे आशीर्वाद कोणास व कसे मिळतात. हालेलुया. आशीर्वाद म्हणल्यानंतर असा कुठलाच व्यक्ती नाहीये की ज्याला आशीर्वाद नकोय. प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद हवे आहेत, प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद पाहिजे आहेत आणि आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा तत्पर आहे, प्रत्येक व्यक्ती हा तयार आहे की त्याला आशीर्वाद मिळावेत ही त्याची इच्छा आहे. हालेलुया. आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असावेत ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जर आम्ही पाहिलं तर अनेक प्रकारचे आशीर्वाद आहे की जे अनेक विश्वासणाऱ्यांना आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. हालेलुया. आणि प्रत्येकाने आशीर्वादाची अपेक्षा करणं हे वावगं नाहीये, ती गोष्ट चांगली आहे. हालेलुया. ती गोष्ट प्रत्येकाने बाळगणं चांगली बाब आहे आणि म्हणून पियानो आशीर्वाद आम्ही फक्त ऐकावेत इथपर्यंत ते सीमित नाहीये, तर आशीर्वाद मिळाले पाहिजेत. हालेलुया. हालेलुया. आणि आशीर्वाद मिळण्यास संबंधीने प्रत्येक व्यक्तीने अपेक्षा जर तो करतो तर पियानो ती गोष्ट त्या व्यक्तीची चांगली बाब आहे आणि तो आशीर्वाद मिळण्यासाठी जर तो अपेक्षा करतो आणि त्यानुसार जो तो प्रयत्न करतो तर पियानो निश्चित त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. किती जणांना वाटतं की परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित करावं? प्रत्येक व्यक्तीला वाटतं की परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं आणि परमेश्वर हा आशीर्वाद देणारा देव आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक आशीर्वादाचा जो उगम आहे तो परमेश्वराकडून आहे आणि आशीर्वाद म्हणजे प्रियांनो भौतिक संपत्ती नाहीये किंवा आपल्या जीवनामध्ये यश मिळणं आशीर्वाद नाहीये, तर प्रियांनो आशीर्वाद म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा असणं आहे, आपल्या जीवनामध्ये शांती असणं आहे, संरक्षण असणं आहे आणि प्रभूची आपली जवळीकतेची जिव्हाळ्याचं परमेश्वराशी आपलं नातं असणं म्हणजे प्रियांनो आशीर्वाद आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. हे खरे आशीर्वाद आहे आणि हे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असावेत की शांती असावा, परमेश्वराची कृपा असावी, परमेश्वराचा अनुग्रह ज्याला म्हणतात, संरक्षण असावं, परमेश्वराशी आपलं जिव्हाळ्याचं जवळीकतेचं नातं असावं. हा आशीर्वाद आहे. हालेलुया. हा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पियानो पवित्र शास्त्र स्पष्ट ही गोष्ट नमूद करतं की प्रत्येक आशीर्वादाचा उगम किंवा प्रत्येक आशीर्वाद देणारा हा परमेश्वर आहे. त्याच्या वाचून आशीर्वाद कोणी देऊ शकत नाही. हालेलुया. आई वडिलांकडनं किंवा वडीलधारांकडनं मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद वेगळे आहेत आणि परमेश्वराकडून मिळणारे आशीर्वाद जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. हालेलुया. बोलू येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आजच्या या वेळामध्ये आम्ही पाहणार आहोत की आशीर्वाद कोणाला आणि कसे मिळतात, कोणाला मिळतात आणि कसे मिळतात. हे आपल्यासाठी सुद्धा सिक्रेट आहे की आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि कसे मिळवावेत याचं परमेश्वर आज त्याच्या वचनातून आम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रियांनो स्पष्टता देणार आहे. ही आपल्यासाठी चावी असणार आहे की आपले आशीर्वाद आपण आपल्या जीवनामध्ये मोकळे करून घ्यावेत. आम्हाला पाहिजेत, प्रत्येकांना आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. आणि ते मिळालेच पाहिजे. आमची सुद्धा तीच प्रार्थना आहे प्रत्येकांसाठी की परमेश्वराने प्रत्येकांना आशीर्वादित करावं. हालेलुया. परंतु भौतिक स्वरूपाचेच आशीर्वाद आहेत असं नाहीये, तर भौतिक बरोबर पियांनो आपल्या जीवनामध्ये ते सुद्धा भौतिक जे आशीर्वाद आहे, संपत्ती असेल, नाव असेल
किंवा प्रियानो अनेक प्रकारची भौतिक बाब आहे, प्रियानो घर आहे, दार आहे, प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, की लेकरं असतील किंवा लेकरांना नोकरी असेल, यश असेल, बरकत असेल, या सगळ्या गोष्टी सुद्धा परमेश्वराकडूनच येतात. परंतु प्रियानो त्याचबरोबर आत्मिक आशीर्वाद आणि त्याच प्रकारे आपल्या परमेश्वराबरोबर आपली जवळीकतेची जिव्हाळ्याचं नातं असणं म्हणजे प्रियानो हा आशीर्वाद फार गरजेचा आहे. पवित्र शास्त्र या संबंधीने प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरावरती ज्या ज्या व्यक्तीने प्रीती केली, प्रियानो ज्या ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या प्रियानो ते व्यक्ती विश्वासाने राहिले, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. हालेलुया. सो आम्ही पाहूया की आशीर्वाद कोणाला मिळतात. हालेलुया. आशीर्वाद कोणाला मिळतात. सो या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये अनालाइज करू शकतो. या गोष्टी ज्या वेळामध्ये आम्ही समजून घेऊ ना की यातली कुठली कमतरता माझ्या जीवनात आहे, तर प्रियानो त्यानुसार आम्ही त्या गोष्टी सुधारू शकतो. आणि ज्या वेळामध्ये सुधारू ना प्रियानो, परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये धावत येतील. हालेलुया. परमेश्वराचे आशीर्वाद असे दमाने नाही येत, आशीर्वाद धावत येतात. बोलो येशू मसीह, येशू मसीह, येशू मसीह. परमेश्वराचे आशीर्वाद हे धावत येणारे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून प्रियानो पहिला जो मुद्दा आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो की आशीर्वाद कोणाला मिळतो, तर परमेश्वर सर्वांवरती प्रीती करतोय आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. परंतु परमेश्वर अशा विशेष आशीर्वादांना काही विशेष गुण आणि परमेश्वरावरती प्रीती असलेल्या आणि आढळ विश्वास करणाऱ्या लोकांनाच परमेश्वर विशेष प्रकारचे आशीर्वाद देतो. हालेलुया. सर्वांवरती परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराची सर्व जगावरती प्रीती आहे. तो सर्वांवरती परमेश्वराची प्रीती आहे. तो परमेश्वर प्रत्येकांवरती कृपा करतो. परंतु विशेष प्रकारचे आशीर्वाद, विशेष गुण आणि विशेष प्रकारची परमेश्वराबरोबर असलेली जवळीकता आणि आढळ जो विश्वास आहे परमेश्वरावरती, अशा लोकांना हे आशीर्वाद मिळतात. सो आम्ही पाहूया की आशीर्वाद कोणाला मिळतात. तर पहिलं कारण आहे की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांना आणि त्याच्यावरती अवलंबून राहणाऱ्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो. हालेलुया. कोणाला मिळतात की परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे आणि त्याच्यावरती अवलंबून राहणारे, त्याच्यावरती विसंबून राहणारे जे लोक आहेत ना, अशा विश्वासणाऱ्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो. एक वचन आम्ही वाचूयात. इर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 17 आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेलं आहे. जर्माया चॅप्टर 17 वर्स 7 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं वाचूयात. 17 आणि वचन 7. जर्माया चॅप्टर 17 वर्स 7. इर्मयाचं पुस्तक 17 अध्याय आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, ही जी परिस्थिती किंवा हा जो मुद्दा आहे ना, फार महत्वाचा आहे. विश्वास तर अनेक जण करतात. हालेलुया. परंतु विश्वासामध्ये काही जण डगमगतात. हालेलुया. आणि जे डगमगणारे आहेत ना, ते आशीर्वादाला मुकतात. हे साधं सरळ परमेश्वराच्या वचनाचं गणित आहे. हालेलुया. आणि जे विश्वासामध्ये ठाम आहेत, प्रियांनो, परमेश्वरावरती ते अवलंबून आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या आशीर्वादाची रेलचेल त्याच्या जीवनामध्ये करतो. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, म्हणजे परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला परमेश्वर काय करत आहे, पुढे वचन सांगतं की ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे. हालेलुया. ज्याचा भाव विषय म्हणजे ज्या व्यक्तीचा विश्वास विषय हा परमेश्वर आहे, त्या व्यक्तीला परमेश्वराचं वचन सांगतं की तो धन्य आहे. आणि धन्यतेमध्ये सगळ्या प्रकारचे आशीर्वाद आले. धन्यतेमध्ये पियानो समृद्धी आली, धन्यतेमध्ये पियानो अनुग्रह आला, धन्यतेमध्ये परमेश्वराची शांती आली, त्याचं संरक्षण आलं आणि प्रभू बरोबर त्याचं जिव्हाळ्याचं जवळीकतेचं नातं सुद्धा आलं. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराबरोबर आमचं नातं हे जिव्हाळ्याचं नातं आहे का? परमेश्वराबरोबर आमचं नातं हे जवळीकतेचं नातं आहे का? आज ती गोष्ट चाचपण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या वेळामध्ये आम्ही ही गोष्ट चाचपू ना,
तर पियानो त्या वेळामध्ये आम्हाला आमचं नातं परमेश्वराबरोबरचं समजेल. आणि जर ते नातं कमजोर असेल तर पियानो आज ती गोष्ट परमेश्वर वेळ आम्हाला देत आहे की आमचं नातं परमेश्वराबरोबर आम्ही दृढ करावं, की त्या परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं. हालेलुया. जर आमचं नातं जर परमेश्वराबरोबर आम्ही पियानो दृढ करतो, जिव्हाळ्याचं नातं जर आम्ही करतो, तर पियानो परमेश्वराकडून येणारे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये नक्की येतील. ते कोणीही थांबू शकत नाही. आमचा विश्वास आहे आणि विश्वासाबरोबर पियानो आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. अनेक वेळेस पियानो ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये उद्भवते की आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वास करतो, परंतु पियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबून राहत नाही. हालेलुया. काल एक रील मी पाहिली आणि मला ती फार भावली आणि म्हणून मी ती ग्रुपमध्ये शेअर केली. जर तुम्ही ती पाहिली असेल तर कदाचित तुम्ही सांगू शकता. हालेलुया, हालेलुया. ती रील या स्वरूपाने होती, कार्टून मध्ये होती. एक लहान मुलगा असतो जो आपल्या सोबत एक मोठी बॅग, एक मोठी गाठोडं तो आपल्या डोक्यावरती घेऊन चालतो आणि त्याला चालता येत नाही. तो येशू ख्रिस्ताबरोबर असतो आणि येशू ख्रिस्ताबरोबर असताना तो आपलं गाठोडं स्वतः घेऊन वाहायला लागतो आणि नंतर ते गाठोडं त्याचं पडतं आणि त्यातून वेगवेगळ्या वस्तू पडतात की ज्याच्यामध्ये काळजी असते, चिंता असते, समस्या असतात, अडचणी असतात. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व एका गाठोड्यामध्ये, एका बॅगमध्ये भरतो आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त घेतो आणि ते लेकरू आरामशीर चालायला लागतं. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये पियानो आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूवरती विसंबून राहायला लागतो ना, त्या वेळामध्ये आमचा सर्व भार, आमची सर्व भिस्त, आमची सर्व चिंता, आमची सर्व काळजी, आमच्या सर्व अडचणी त्या आमच्या नसतात, तर त्या आमच्या प्रभूच्या बनतात. आणि ज्या वेळामध्ये प्रभूवरती त्या गोष्टी आम्ही सोपवतो पियानो, त्या वेळामध्ये आमचा सर्व भार हलका होऊन जातो. प्रभू आम्हाला चिंता मुक्त करतो, काळजी मुक्त करतो, आम्हाला भार मुक्त करतो आणि तो आम्हाला त्याचा सहारा देतो, आम्हाला त्याची साथ तो देतो. प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि प्रभू आम्हाला साथ देणारा तो प्रभू आहे. तो कधी आम्हाला आमची साथ त्याने कधी सोडलेली नाहीये. आणि म्हणून पियानो आशीर्वाद कोणाला मिळतात तर तो व्यक्ती की जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती अवलंबून राहतो, त्या व्यक्तीला. त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो की आशीर्वाद कोणाला मिळतात की जो व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा जो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 28 वचन 1 ते 2. डिट्रोनॉमी चॅप्टर 28 वर्ड्स 1 and 2. अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 28 वचन 1 आणि 2 वाचूयात. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रियांनो, प्रत्येक ज्या आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्या हातात प्रभूने दिलेले आहेत. हालेलुया. आशीर्वाद आपल्या हाती प्रभूने दिलेली आहे आणि ते आशीर्वाद मिळवायचे की नाही मिळवायचे हे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. हालेलुया. स्पष्ट आहे, परमेश्वराचं वचन कधीही कुठली गोष्ट लपून ठेवलेली नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर स्पष्ट आहे. परमेश्वरा इतका स्पष्ट कोणीच नाहीये. हालेलुया. जशी काच असते ना, आम्ही आरपार पाहू शकतो, तसा परमेश्वराचं वचन आहे की तो आरपार सगळ्या गोष्टी आमच्या समोर तो ठेवतो. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की ज्या प्रकारे आम्ही या ठिकाणामध्ये वचन वाचलं की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. काय? थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोलूयात. काय ऐकायचंय? हालेलुया. परमेश्वराची वाणी. परमेश्वराची वाणी म्हणजे परमेश्वराचं वचन आलं, परमेश्वराचे शब्द आले, परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आल्या. त्या सगळ्या गोष्टी की ज्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराची वाणी आहे. आणि जो व्यक्ती परमेश्वराची वाणी लक्षपूर्वक ऐकेल आणि त्याच्या आज्ञा, परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहेत त्या काळजीपूर्वक जो व्यक्ती पाळेल, परमेश्वराचं वचन सांगतं की तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. काय करील? काय करील? कोण करील?
आता मला सांगा, जर परमेश्वर तुम्हाला उच्च करायला लागला तर कोण अडखळण करू शकतं? कोणीही नाही. कितीही मोठा असू द्या, तो तुम्हाला अडखळण करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. कोणी किती जळजळ करू द्या, मळमळ करू द्या, कुठलाही प्रियानो अपाय तुमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही ज्या वेळामध्ये परमेश्वर तुम्हाला उच्च करायला लागतो. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळामध्ये ठरवतो की त्याच्या लोकांना आशीर्वादित करायचंय, उच्च करायचं, तर प्रियानो ते कोणीही रोखू शकत नाही. कारण परमेश्वराकडून येणारे आशीर्वाद हे प्रियानो हे परमेश्वराने दिलेले असतात. की ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराची वाणी, परमेश्वराचे शब्द, परमेश्वराचं वचन आम्ही कसं ऐकतो? लक्षपूर्वक ऐकतो आणि काळजीपूर्वक पालन करतो. अनेक जण लक्षपूर्वक ऐकतात, परंतु काळजीपूर्वक पालन करायची ज्या वेळामध्ये वेळ येते ना, त्या वेळामध्ये अनेक जण हातपाय गाळून टाकतात. ती आपली परीक्षा आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. आणि जो व्यक्ती आपली जबाबदारी पूर्ण करत नाही, वचनाची काळजीपूर्वक पालन करण्याची, आशीर्वाद त्याला मिळतील का? नाही. प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं की आम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आणि काळजीपूर्वक परमेश्वराचं वचन, परमेश्वराची वाणी आम्हाला पाळायचंय. याच्यामध्ये आशीर्वाद दडलेले वचन 2 मध्ये म्हणलेले आहे की तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे काय काय थोडं जोरात. ओके. आशीर्वादासाठी वाट नाही पाहावं लागणार, आशीर्वादासाठी रडत नाही बसावं लागणार, तर आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. हालेलुया. त्या आशीर्वादासाठी तुम्हाला अनेक वर्ष मागत बसावं नाही लागणार, आशीर्वादासाठी तुम्हाला वाट पाहत नाही बसावं लागणार, तर ते आशीर्वाद, प्रभूचं वचन सांगतं, ते आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर आशीर्वादित करतो ना, ते आशीर्वाद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणीच नाही, कोणीच नाही. ते आशीर्वाद फक्त तुमचे आणि तुमचे आहेत. त्याची मक्तेदारी फक्त तुमची आणि तुमची आहे. कारण ते आशीर्वाद परमेश्वराने फक्त तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. आणि ज्या वेळामध्ये प्रभू तुमच्यासाठी ते आशीर्वाद मोकळे करतो, पियानो सैतान असेल, कुठली सत्ता असेल, कोणीही कुठला व्यक्ती असेल, पियानो त्यामध्ये ते अडखळण करू शकत नाही. कारण परमेश्वराने ते आशीर्वाद फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेले आहेत, फक्त तुमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभूचं वचन सांगतं की आशीर्वाद कोणाला मिळतात? तर या ठिकाणामध्ये मी पाहिलं की जो व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती अवलंबून राहतो, जो व्यक्ती त्याच्या आज्ञा, त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकतो आणि काळजीपूर्वक पालन करतो ना, त्या व्यक्तीला परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतात. त्यानंतर तिसरी गोष्ट की आशीर्वाद कोणाला मिळतात, तर मत्तयाच्या पुस्तकामध्ये अध्याय 5 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 3. मत्तय 5 अध्याय आणि वचन 3 मध्ये फार सुंदर वचन या ठिकाणामध्ये दिलेले आहे. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आशीर्वाद आणखी कोणाला मिळतात, की प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी वाचलेले की जे आत्मेने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ज्या व्यक्तीच्या ठाई दीनता आहे, आत्मिक दीनता आहे, ज्या व्यक्तीच्या ठाई आत्मिक नम्रता आहे, अशा व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादाची रेलचेल त्याच्या जीवनामध्ये करतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्यासाठी स्वर्गाचं राज्य ठेवलेलं ना प्रभूने, ते जगामध्ये फार दरिद्रीचं जीवन नाही जगत. हालेलुया. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि असं नाहीये की जे दरिद्रीमध्ये जगतायत त्यांना स्वर्ग मिळणार नाही, असंही नाहीये. परंतु ज्यांच्यासाठी प्रभूने स्वर्गामध्ये स्थान दिलेले, स्वर्गामध्ये जागा ठेवलेली आहे, परमेश्वर या जगामध्ये ते वावरत असताना, जगत असताना, जगामध्ये सुद्धा प्रियांनो परमेश्वर त्यांना धन्यतेचं जीवन देतो. हालेलुया. त्यांच्याकडे पाहून अनेकांनी आशीर्वादित व्हावं, त्यांच्याकडे पाहून अनेकांनी शिकावं, असं जीवन प्रियांनो परमेश्वर त्यांना सुद्धा देतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्हाला या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागणार नाही.
कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्र संहिता 23 अध्यायामध्ये काय म्हणलेलं आहे, तू माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेस. हालेलुया. माझे पात्र. हालेलुया. आमचं घर असेल, आमचं कुटुंब असेल, आमचा परिवार असेल, आमचं लेकरं असतील, आमचं व्यक्तिगत जीवन असेल, आमचं कौटुंबिक जीवन असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला भरभरून आशीर्वाद तो प्रभू देतो. परंतु यासाठी काय दिलेलं माहितीये, यासाठी आत्मिक दीनता आणि आत्मिक नम्रता फार गरजेची आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की जे आत्मेने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. प्रभूचं वचन आणखी सांगतं की जे नम्र आहेत ना, प्रभू त्यांच्यावरती कृपा करतो. नम्र जनांवरती परमेश्वर कृपा करतो आणि गर्विष्ठांना प्रभू दुरून ओळखतो. बोलूया शमसिके. हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा, परमेश्वराने जर कृपा केली तर कोणती कमतरता तुमच्या जीवनात असेल? हालेलुया. तुम्ही एखादं काम हाती घेता, त्यामध्ये अपयश येईल का? नाही येणार. ते काम सिद्धीत जाईल. आणि हा अनुभव माझ्या जीवनामध्ये अनेक वेळेस आलेला आहे, अनेकदा आलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काम करतो म्हणजे करतोच, हा माझा अनुभव आहे. हालेलुया. आणि त्याचा गौरव तो कोणाला जाऊ देत नाही. ही गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये अनेक वेळेस मी अनुभवलेली आहे. हालेलुया. सो साक्षीच्या स्वरूपाने मी सांगेल ही गोष्ट. कालचीच फार मोठी साक्ष आहे. या ठिकाणामध्ये तुम्ही एक बॅनर पाहतात की आम्ही परिचय बायबलचा या पुस्तकाला या ठिकाणामध्ये आम्ही आज प्रकाशित करत आहोत. हे आमच्या दोघांसाठी फार मोठा आशीर्वाद आहे आणि हे जीवनामध्ये सर्वात मोठी एक अचिव्हमेंट आम्ही नक्की मानतो. कारण परमेश्वराने कृपा दिल्या वाचून पिऊन ही गोष्ट करू शकत नाही. सो जवळपास आम्ही गेल्या महिनाभरापासून या पुस्तकाच्या सर्व रचनेसाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि या गोष्टीचं लिखाण असेल, सगळ्या गोष्टी जुळवा असेल, अनेक रेफरन्सेस असतील, अनेक अशा गोष्टी आम्ही एकत्रित करण्याचं काम करत होतो. आणि गेल्या आठवड्याभरामध्ये त्याचं जे अक्षर जुळवणी त्याला म्हणतात, डीटीपीचं काम चालू होतं. जो डीटीपी करणार आहे तो 2 दिवसासाठी त्यांनी अर्ध काम केलं आणि 2 दिवसासाठी तो गावी निघून गेला. सो त्याच्यानंतर तो परत आला आणि काल त्याचं करेक्शन असेल, त्याचबरोबर त्याची प्रिंटिंग असेल, या सगळ्या गोष्टी, प्रत्येक जे काम आहे ते काम पूर्णपणे कालच्या दिवशी करायला मला प्रियानो फार लोड त्या गोष्टीचा आला. मला प्रश्न पडला की परमेश्वरा हे कसं होईल सगळं. परंतु मी प्रार्थना केली त्या ठिकाणामध्ये, कारण मला या गोष्टीचा अनुभव की शेवटच्या मोमेंटमध्ये प्रभू अद्भुत काम माझ्या जीवनामध्ये तो करतो. सो जसं सगळं मटेरियल तयार झालं, सगळ्या गोष्टी जशा पाहिजे होत्या तशा तयार झाल्या आणि शेवटचं म्हणजे बाइंडिंगचं काम बाकी होतं. ज्या व्यक्तीला मी बोललो होतो तो व्यक्ती म्हणे घरी पाहुणे आले, आता मला जावंच लागेल, मी ते काम नाही करू शकत आणि केलं तरी मी उद्या संध्याकाळी तुम्हाला ते पुस्तकं मी देऊ शकेल. मला प्रश्न पडला, परंतु त्या व्यक्तीने माझं त्यांच्याकडे जाणं कायम आहे आणि म्हणून त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला जमणार नाही, तुम्ही दुसऱ्याकडे बघा. परंतु त्यांनी मला काही व्यक्तींचं नाव सुचवलं आणि समोरच एक बाइंडर होते, त्यांच्याशी बोलत असताना त्या व्यक्तीचं काम फक्त एकच आहे, ते फक्त पेपर कटिंग करण्याचं काम त्यांचं होतं. आणि ते काम करण्यासाठी त्यांना ते विचारत होते की त्या व्यक्तीचं नाव काय आहे. त्यांना ते नाव आठवत नव्हतं, त्या शॉपचं नाव आठवत नव्हतं आणि म्हणून त्यांच्याशी डिस्कस करत असताना त्यांनीच म्हणलं, ज्या व्यक्तीला ते विचारत होते त्यांनीच मला म्हणलं की ठीक आहे, तुमचे पुस्तक आहेत ना, मी करून देतो. हालेलुया. मी तुम्हाला सकाळी ते 10 पर्यंत मी देईन. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की मला फार मोठा प्रश्न पडला होता की परमेश्वर, की या गोष्टी कशा घडतील. कारण सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही करतोय, महिनाभरापासून या गोष्टीसाठी आम्ही डीटीपीचं सगळ्या गोष्टीची जुळवणूक करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी प्रभू केल्या, परंतु लास्ट मोमेंटला जर या गोष्टी होणार नाहीये तर परमेश्वरा ही माझ्यासाठी फार एक दुःखदायक बाब असेल. कारण आजचा दिवस माझ्यासाठी विशेष दिवस आहे. हालेलुया. आपल्यासाठी आहे पण माझ्यासाठी जास्त आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. सो या सगळ्या गोष्टी परमेश्वराने पाहिल्या आणि त्यानुसार प्रियांनो लास्ट मोमेंटमध्ये आज सकाळी ते पुस्तक माझ्या हाती पडले. मी यासाठी हे सांगतो की ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूवरती अवलंबून राहतो, विश्वास ठेवून, प्रभू अद्भुत काम त्या वेळामध्ये करायला लागतो, त्याच वेळेस तो करतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती प्रियांनो कुठली गोष्ट नाही करू शकत. प्रभूवरती सोपवतो ना, प्रभू ते काम हाती नेतो आणि ते काम परमेश्वर सिद्धीस नेतो. जरा जोरदार टाळा प्रभूच्या जोरास. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगत आहे की त्या व्यक्तींसाठी प्रभूचे आशीर्वाद आहे की जे आत्मेने दीन व नम्र आहेत. परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये प्रभू मोकळे करतो. त्यानंतर चौथी बाब आम्ही पाहूया की कोणाला आशीर्वाद मिळतात. तर स्तोत्रसंहिता याचा अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 आम्ही वाचूयात. सॅम चॅप्टर 1 वर्स 1 and 2. स्तोत्रसंहिता 1 अध्याय वचन 1 आणि 2. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो स्तोत्र करता आहे तो या स्वरूपाने या स्तोत्राची सुरुवात करतो की जो पुरुष. आता याच्यामध्ये फक्त पुरुषच नाहीये बरं का. हालेलुया. हालेलुया. यहुदी संस्कृतीनुसार किंवा यहुदी लिखाणानुसार पुरुषाला पुढे ठेवला जातं आणि म्हणून प्रत्येक वचनामध्ये पुरुष पुरुष ज्या ज्या ठिकाणामध्ये येतं ना, फक्त पुरुषच नाहीये. व्यक्ती म्हणलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, त्याच्यामध्ये स्त्री आली, त्याच्यामध्ये पुरुष आला, त्याच्यामध्ये लेकरं सुद्धा आले, प्रत्येक जणाला. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रियानो, जो व्यक्ती परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये म्हणजे नीतिमत्वामध्ये आणि परमेश्वराच्या न्यायाने चालतो ना, अशा व्यक्तीसाठी परमेश्वर आपले आशीर्वाद मोकळे करतो. हालेलुया. हालेलुया. याच्यासाठी आम्हाला याचं त्याचं प्रियानो परीक्षण करण्याची गरज नाही. आम्ही स्वतः या गोष्टी अॅनलाइज करायच्या. स्वतः मला या गोष्टीचं परीक्षण करायचं की मी यासाठी पात्र आहे का, की मी धार्मिकतेने चालतोय का, मी नीतिमत्वाने चालतो का, परमेश्वराने दिलेल्या न्यायाच्या मार्गाने मी चालतो का, आणि जर नसेल तर आशीर्वाद कसे मिळतील. म्हणून आज या गोष्टी आम्हाला चाचपण्याची वेळ आहे. हालेलुया. जर कुठली कमतरता असेल तर प्रियानो ती सुधारण्याची वेळ आहे. आणि आज जर आम्ही सुधारण्याची ही वेळ प्रभूने आम्हाला दिलेली असताना त्यानुसार आमच्या जीवनात जर आम्ही बदल करू तर प्रभूचे आशीर्वाद आपल्या जीवनात नक्की प्रभू प्रदान करेल. हालेलुया. सो आम्ही पाहिलं, 4च मुद्दे पाहिले, अनेक गोष्टी आहेत, परंतु या 4 मुद्द्यातून आम्हाला समजून जाईल की आशीर्वाद कोणाला मिळतात. तर पहिलं की जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती अवलंबून राहतो, विसंबून राहतो, त्या व्यक्तीला. जो परमेश्वराच्या आज्ञा, त्याचे वचन पालन करतो त्या व्यक्तीला. जो व्यक्ती आत्मिकरित्या दीन आहे, नम्र आहे, त्या व्यक्तीला. आणि जो व्यक्ती परमेश्वराच्या नीतिमत्वामध्ये आणि त्याच्या न्यायाच्या मार्गाने चालतो ना, त्या व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादित करतो, त्याला आशीर्वाद मिळतात. हालेलुया. हालेलुया. आता त्यानंतर आम्ही पाहूया आशीर्वाद कसे मिळतात. कोणाला मिळतात आम्हाला कळालं. आता कसे मिळतात हे समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कोणाला मिळतात हे समजणं आमच्या जीवनासाठी फार गरजेचं होतं. आता ते आशीर्वाद कसे मिळतात हे मिळवणं, हे समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. 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 सो जसं राशन दुकानामध्ये एक किराणा किट मिळते काही सणांमध्ये, कोणाला मिळतात. ओके, बरोबर आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच. म्हणजे कसं मिळतं हे आपल्याला माहिती आहे. कसं मिळवायचंय की ज्या दिवशी सांगितलं ना त्या दिवशी जायचं, रेशन कार्ड द्यायचं आणि जी संबंधित रक्कम आहे ती भरली तर म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट मिळते. हालेलुया. सो त्याच प्रकारे आपले जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद कसे मिळायला पाहिजे या संबंधीची ही किल्ली या ठिकाणामध्ये, ही चाबी आम्हाला प्रभू या ठिकाणामध्ये देत आहे. हालेलुया.
सो हे आशीर्वाद कसे मिळतात? पवित्र शास्त्र प्रियांनो आशीर्वाद मिळवण्यासाठी काही महत्वाचे मार्ग या ठिकाणामध्ये दिलेले आहेत. आणि हे मार्ग जर आम्हाला कळाले ना तर आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये कसे मिळतात हे आम्हाला समजतील आणि ते आशीर्वाद आम्ही मिळवून घेऊ शकतो. हालेलुया. फक्त माहिती असून चालणार नाही. हालेलुया. आम्हाला जाऊन ती वस्तू घ्यावी लागते. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणामध्ये पेट्रोल मिळतं. पेट्रोलच्या अडचणीमध्ये आपल्याला माहिती झालं की या ठिकाणामध्ये पेट्रोल मिळतं. माहिती असून पेट्रोल मिळालं का? नाही. आपल्याला माहिती असून की या एजन्सीवरती गॅस मिळतो. माहिती असून गॅस मिळेल का? नाही. जाऊन घ्यावा लागेल. त्या वेळामध्ये आपली ती गरज पूर्ण होईल. त्या प्रकारे आत्मिकरित्या आशीर्वाद जे आहे ते आशीर्वाद कसे मिळतात हे आम्हाला, कुठे मिळतात किंवा कोणाला मिळतात हे आम्हाला माहिती झालं, परंतु ते कसे मिळतात हे आम्हाला माहिती करून घेणं गरजेचं. म्हणजेच आम्ही आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो. तर ते आशीर्वाद कसे मिळतात तर पहिलं कारण फार महत्वाचं आहे. हालेलुया. 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 सर्वजण हालेलुया बोलो. यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो आम्हाला जाणून घ्यायचंय आशीर्वाद कसे मिळतात. फार सोपं आहे. हालेलुया. सोपं आहे, परंतु सोप्याच गोष्टी मनुष्याला करायला आवडत नाही. सोप्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. हालेलुया. सोपं आहे. पहिलं कारण आशीर्वाद कसे मिळतात. पहिलं कारण आहे आज्ञा पालनाद्वारे, वचनांचं पालन केल्याद्वारे. प्रभूने दिलेल्या, परमेश्वराने दिलेल्या ज्या आज्ञा आहे किंवा वचन आहे त्याचं पालन जो व्यक्ती करतो ना, त्या पालनाच्या द्वारे प्रियांनो आशीर्वाद त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मिळत असतात. आणि सर्वात मोठा मार्ग हा आहे की जो व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञा, त्याचे वचन पालन आपल्या जीवनामध्ये करतो, परमेश्वर त्याच्या शब्दांना प्रियांनो तो व्यक्ती पालन करतो, त्या वेळामध्ये परमेश्वराचे मार्ग त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर मोकळे करतो आणि तेव्हा आशीर्वाद आपल्या मागे धावत येतात. हालेलुया. आशीर्वादासाठी आम्हाला धावत बसण्याची गरज पडणार नाही. आशीर्वादाच्या मागे आम्हाला धावत बसण्याची गरज पडणार नाही. प्रियांनो आशीर्वाद आमच्या मागे धावत येतात. हालेलुया. आम्हाला वाट नाही पाहावं लागणार. आम्हाला सारखं सारखं मागत बसावं नाही लागणार. तुम्ही एकदा मागितलं, दोनदा मागितलं, तीनदा मागितलं, प्रभूला माहिती की तुम्हाला काय पाहिजे. हालेलुया. हालेलुया. परंतु सारखं सारखं परमेश्वराला जर आम्ही मागत बसतो तर प्रियांनो त्यामागे आम्हाला चाचपणी करणं गरजेचं आहे की का बरं परमेश्वर एखाद्या गोष्टीसाठी विलंब करतोय. कधी या गोष्टी आम्ही चाचपल्या का? एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या आशीर्वादासाठी का बरं आम्हाला विलंब लागतो. हालेलुया. यस, उत्तम तर परमेश्वर देतोच. उत्तमातलं उत्तम आम्ही वाट पाहावी ही सुद्धा गोष्ट परमेश्वराकडून आहे. परंतु आम्ही चाचपणं गरजेचं आहे की जे आम्हाला परमेश्वर देऊ इच्छितो ती गोष्ट आम्ही आमच्या विचाराने, आमच्या बुद्धीने आम्ही चाचपण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट योग्य आहे का? हालेलुया. परंतु परमेश्वर ज्या वेळामध्ये देतो ना ती गोष्ट उत्तमातली उत्तम आमच्या जीवनामध्ये देत असतो. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस आमच्या बुद्धीच्या, ज्ञानाच्या, चातुर्याच्या, अनुभवाच्या जोरावरती काही गोष्टी आम्ही चाचपतो. हालेलुया. आणि तिथंच ती गोष्ट खरी गफलत होऊन जाते. प्रभूकडून ज्या वेळामध्ये मिळतं ना, प्रभू उत्तम आम्हाला देतो, परंतु त्यासाठी त्याने आम्हाला दिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याच्या आज्ञांचं, त्याच्या वचनांचं आम्ही पालन करावं. त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळणार. आणि ते कसं मिळतात हे पहिलं कारण की आज्ञा पालनाच्या द्वारे. दुसरं विश्वासू राहण्याच्या द्वारे. हालेलुया. कशाने मिळतात आशीर्वाद? विश्वासू राहण्याच्या द्वारे. संकटात असतील किंवा परीक्षात असेल, प्रियांनो परमेश्वरावरचा जो विश्वास आहे तो न गमावता त्या विश्वासामध्ये टिकून जो व्यक्ती राहतो ना त्या व्यक्तीला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. अनेक जण या कारणाने प्रियांनो आपला विश्वास सोडून देतात. संकट आलं, काही जण संकटामध्ये धीर देतात परंतु परीक्षेमध्ये धीर नाही धरत. हालेलुया. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. संकट आणि परीक्षा. आणि या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये येणार नाहीत
तर प्रियांनो आपल्या आत्मिक विश्वासाच्या जीवनामध्ये काहीतरी गडबडी आहे. हालेलुया. संकट येणार आहेत, परीक्षा येणार आहेत. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रियांनो या विश्वासू राहतो ना, त्या विश्वासू राहणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये धावत येतात. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण फार महत्वाचं आहे. हे तिसरं कारण ते आहे उदारता किंवा उदारपणा. ज्या व्यक्तीच्या जीवनात आहे ना, उदारतापणामुळे प्रियांनो त्या व्यक्तीला आशीर्वाद मिळतात. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात प्रियांनो, प्रेषितांची कृत्य याचा अध्याय 20 आणि वचन 35 मध्ये काय म्हणलेलं आहे. ऍक्ट्स चॅप्टर 20 वर्स 35, प्रेषित याचा अध्याय 20 आणि वचन 35. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. हालेलुया. सो प्रियांनो या ठिकाणामध्ये मी पाहतो की ही उदारपणाची जी बाब आहे, उदारपणा प्रियांनो त्याच्यामध्ये आशीर्वाद दडलेले आहेत. हालेलुया. हे आशीर्वाद आपल्या हाती आहे. आता हे आशीर्वाद दुसऱ्याच्या हाती आहेत का? हालेलुया. हालेलुया. परंतु काही जण आहे ना विनाकारांची कंजूसी करतात. उदारता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि उदारता जर आपल्या जीवनामध्ये नसेल ना, तर आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाही. प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे. आता कोणती धन्यता आहे? कोणते आशीर्वाद? आशीर्वाद कशात जास्त माहिती आहे? कशात आहेत? थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोला. देण्यामध्ये धन्यता म्हणलेले, देण्यामध्ये आशीर्वाद म्हणलेले. का बरं माहिती आहे? कारण परमेश्वराने आम्हाला त्या पात्रतेचं बनवलंय की आम्ही देऊ शकतो. आज अनेक लोक आहेत की ते देऊ नाही शकत, ते फक्त घेऊ शकतात. वाव. हालेलुया. अनेक लोक आहेत आज जगामध्ये, तुम्ही पहा की ते फक्त घेण्यापुरतेच ते बनवलेले आहेत. परंतु प्रभूला धन्यवाद की प्रभूने आपल्याला देण्यासाठी बनवलंय. ती उदारता त्याने दिली, तो आशीर्वाद आपल्याला दिलाय. कारण आज जगामध्ये अनेक लोक आहेत की जे फक्त आस लावून बसलेले, मला कोणीतरी देईल, कोणीतरी देईल, मला कुठून तरी मदत होईल, मला कुठून तरी कोणीतरी मदत करेल. परंतु परमेश्वराला धन्यवाद द्या की परमेश्वराने ती कृपा प्रदान केलेली आहे की वचनानुसार की घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. हालेलुया. आणि प्रभूचं वचन सुद्धा स्पष्टतेने सांगतं की जो हात राखून पेरणी करतो त्याला सुद्धा तशीच कापणी त्याला करावी लागते. परंतु जो हात न राखता पेरणी करतो ना, तो उदारतेने कापणी परमेश्वर त्याला करण्याची संधी त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर देतो. आणि म्हणून प्रियांनो घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता म्हणलेली आहे. हालेलुया. आमचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मोकळे होण्याचे कारण आहेत प्रियांनो. आर्थिक असतील, बौद्धिक असतील, सामाजिक असतील, वैचारिक असतील, देण्यामध्ये असेल, घेण्यामध्ये असेल, या सगळे आशीर्वाद आपल्या उदारतेवरती अवलंबून आहेत, उदारतेवरती विसंबून आहेत. हालेलुया. ही उदारता प्रियांनो त्या सारफत नगरातील त्या स्त्रीच्या मनामध्ये आम्ही पाहतो. ती किती उदार होती. सुरुवातीच्या वेळामध्ये ती स्पष्टतेने सांगते की माझ्याकडे फक्त मूठभर पीठ आहे आणि माझ्या कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. तिची उदारता ती स्पष्टतेने अगोदर सांगायला ती लाजत नाही, घाबरत नाही की माझ्याकडे इतकंच आहे. आणि आजच्या वेळामध्ये काय होतंय, माझ्याकडे पुष्कळ आहे हे दाखवलं जात आहे. हालेलुया. हालेलुया. जसं आहे ना, माणसाने ओरिजिनल जगलं पाहिजे. डुप्लिकेट टिकत नाही, माहितीये ना, आणि ओरिजिनल टिकतं आपल्याला माहिती आहे. म्हणून ओरिजिनल माणसाने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, असायला पाहिजे, म्हणजे ते कायम टिकेल. हालेलुया. हालेलुया. सो त्या सारफत नगराच्या त्या विधवेने संदेश त्याला सांगितलं की माझ्याकडे थोडंसं मूठभर पीठ आहे आणि थोडंसं तेल आहे. आणि त्या वेळामध्ये त्या
एलियाने काय सांगितलं की तू काय कर, माझ्यासाठी एक भाकर बनवून आण आणि पाणी सुद्धा आण. तिने त्या वेळामध्ये नाकारलं नाही बरं का. तिने सांगितलं मी ठीक आहे घेऊन येते, आणि मग ती घेऊन आली. तिला काय मिळालं त्याच्या बदल्यामध्ये? काय मिळालं? काय मिळालं? काय मिळालं? काय आशीर्वाद मिळाले? अहो, बाकीच्या घरांमध्ये पीठ नव्हतं, बाकीच्या घरामध्ये तेल नव्हतं, परंतु हिच्या घरामध्ये, तिच्या मडक्यामध्ये इतकं पीठ होतं, इतकं पीठ होतं, इतकं पीठ होतं की तिला संपूर्ण दुष्काळामध्ये तिला कधीही भूकमारचा सामना करावा लागला नाही. ही उदारतेचा आशीर्वाद आहे. ज्या वेळामध्ये आम्ही उदारतेने देतो ना, परमेश्वराचे उदारतेचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मोकळे व्हायला लागतात. हालेलुया. जिथं काटकसर करायची तिथं काटकसरच करायची, परंतु जिथं प्रभूच्या आणि प्रभूच्या कार्यासाठी द्यायचं ना, तिथं प्रियानो काटकसर करता कामा नये. प्रभूला उदारतेने द्या. प्रभू उदारतेचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळे तो करेल, नक्की करेल. हालेलुया. कारण जो परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी प्रियांनो चांगली पेरणी करतो ना, परमेश्वर त्याला नक्की तशाच प्रकारचे आशीर्वाद देतो. हालेलुया. की ज्या परमेश्वराने इसाकाला प्रियांनो त्या परराष्ट्रामध्ये त्याला इतकं मोठं 100 पटाचं धान्य दिलं, तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्या 100 पटाला तो परतावा देणार नाही का? नक्कीच देईल. कारण प्रभूचं वचन सांगतं की तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणामध्ये की घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे. कोणती धन्यता आम्हाला मिळायला पाहिजे? घेण्याची का देण्याची? हा, देण्याची का घेण्याची? देण्याची. हालेलुया. देण्याची धन्यता मिळण्यासाठी आम्हाला आधी देण्याची सुरुवात करावी लागेल, तरच आमचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मोकळे होतील. नाही तर आम्हाला आमच्या आशीर्वादासाठी वाट अनेक वर्ष पाहावे लागतील. आमचे आशीर्वाद आमच्या हाती आहे. हालेलुया. हालेलुया. हे सुद्धा मी पाहिलंय की जे उदारतेने, असे काही भाऊ आहेत, असे काही परिवार आहेत की जे त्यांच्या दशमांशला ते कदापि चुकवत नाही, कधीच नाही चुकवत. एकीकडे जे ते कमिटमेंट त्यांनी केलेली ना, ती कमिटमेंट एकीकडे की मी या हॉलच्या किरायासाठी ती कमिटमेंट त्यांनी केली, ती कमिटमेंट वेगळी आहे. आणि एकीकडे त्यांच्या कमाईचा दशमांश एकीकडे आहे. ती जी कमिटमेंट आहे ना, ती न चुकता न विसरता ते प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी आपला दशमांश देतात. त्या वेळामध्ये प्रभू अनेक प्रकारचे आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्रभू मोकळे करतो. मी पाहिलंय अनेक प्रकारचे. म्हणून जे प्रभूचं आहे ना, ते प्रभूचं आम्ही द्यायलाच पाहिजे. आणि ते कसं? उदारतेने. हालेलुया. उदारतेने. आणि ज्या वेळामध्ये आम्ही उदारतेने देऊ, प्रभू आमच्यासाठी कंजूसी करेल का? नाही करणार. कारण तो उदार परमेश्वर आहे. किती उदार आहे माहिती? तो त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले, इतका तो उदार आहे. त्याने राखून नाही ठेवलं, इतका तो उदार आहे. आता मला सांगा की जो परमेश्वर आपल्या पुत्राला देऊ शकतो, तर आम्हाला पाहिजे ते देऊ शकत नाही का? हालेलुया. वचन सांगतं की त्या स्वर्गामध्ये सोन्याच्या वाटा आहेत. काय? सोन्याच्या. हालेलुया. जर स्वर्गामध्ये सोन्याच्या वाटा आहेत, तर या जगामध्ये आमच्या आवश्यकता तो पूर्ण करणार नाही का? हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये एक वचन आम्ही अभ्यासलं की ज्याने पूर्वी दिले तो आता देणार नाही का? जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर युट्यूबला नक्की बघा. हा मेसेज नक्की तुम्ही बघा. परमेश्वर तुमच्या गरजा नक्की तो पूर्ण करेल. ज्याने पूर्वी दिलं ना, तो आता सुद्धा द्यायला तितकं समर्थ आहे. आणि म्हणून आम्ही उदार असलं पाहिजे. हालेलुया. उदार म्हणतोय, उधार नाही. हालेलुया. हालेलुया. बोल येशू मसीह की. सो आशीर्वाद कसे मिळतात? पहिलं कारण आम्ही पाहिलं आज्ञा पालनाच्या द्वारे, दुसरं कारण आहे विश्वासू राहण्याद्वारे, तिसरं कारण आहे उदारपणामुळे, आणि चौथं कारण आहे फार महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे की या वाचून आपले आशीर्वाद मोकळेच नाही होऊ शकत. हे चौथं कारण आहे येशूवरील विश्वासाच्या द्वारे. कशाने? येशूवरील विश्वासाच्या द्वारे. प्रियांनो, नवीन कराराचा मुख्य जो संदेश आहे तो हाच आहे की येशूच्या द्वारे आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद कृपेने मिळतात किंवा मिळालेले आहेत.
इफिसकारास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलेले वाचत. इफिसिंग चॅप्टर 1 वर्स 3, 1-3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कसं आशीर्वादित केले आम्हाला? आध्यात्मिक आशीर्वाद आम्हाला ख्रिस्तामध्ये त्याने देऊ केलेले आहेत. आम्हाला वाट नाही पाहिजे, आत्मिकरित्या आम्ही आशीर्वादित आहोत. हालेलुया, हालेलुया. जो व्यक्ती आत्मिक दरिद्री आहे ना, तो किती जगामध्ये श्रीमंत असून काहीच उपयोगाचा नाहीये. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आत्मिक श्रीमंत आहे, कारण येशूवरती विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती आत्मिकरित्या तो आशीर्वादित झालेला आहे. कारण प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आपला, येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद. कुठले आशीर्वाद? थोडं जोरात, आणखी एकदा. स्वर्गातील सर्व आशीर्वाद, जे स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद आहेत, ते आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित त्याने केलेले आहे. आणि म्हणून जो कोणी येशूवरती विश्वास करतो ना, तो येशूवरती विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती आत्मिकरित्या आशीर्वादित आहे. हालेलुया. सो आमचे आशीर्वाद आम्हाला कसे मिळतात? तर या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की येशूवरील विश्वासाच्या द्वारे 4 कारण आम्ही पाहिलं. पहिले आज्ञा पालन म्हणजे वचनाचं पालन, दुसरं की विश्वासू राहण्याच्या द्वारे, तिसरं आहे की उदारपणामुळे, आणि चौथं कारण आहे येशूवरील विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. आता यानंतर आम्ही पाहूया पवित्र शास्त्रातील काही उदाहरणं, कारण उदाहरणाशिवाय आम्हाला समजणार नाही. हालेलुया, हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील हे उदाहरणं आमच्यासाठी प्रियांनो फार मोठी एक चालना आहे की आम्ही विश्वास करावा की नाही, येशूच्या मागे आम्ही चालावा की नाही, आणि आम्ही जो विश्वास करतो त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होणार आहोत की नाही. हालेलुया. आशीर्वाद कोणाला मिळतात हे आम्हाला कळालं, आशीर्वाद कसे मिळतात हे आम्हाला कळालं. आता हे आशीर्वाद खरंच मिळालेत की नाही, आता हे चाचपणं गरजेचं आहे ना. हालेलुया, हालेलुया. तरच आम्हाला समजेल की आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादित होऊ शकतो की नाही. हालेलुया. आम्ही एखाद्या डॉक्टरकडे केव्हा जातो? ओके, आम्हाला कोणीतरी सांगितलं ना, हा आजार त्या डॉक्टरकडे माझा बरा झाला, म्हणून मी या डॉक्टरकडे गेलो आणि मला बरं वाटलं. आणि आम्ही विश्वास करतो की या व्यक्तीला बरं वाटलं ना, तर मी सुद्धा जर तिकडे गेलो ना, तर मला सुद्धा त्या व्याधीतून, त्या आजारातून, त्या समस्येतून मला सुद्धा मोकळीकता मिळेल. म्हणजे अनुभव ऐकल्यानंतर आम्ही खात्री करायला लागतो, विश्वास करायला लागतो. बोले येशू मसीह की. आता आम्ही पाहूया की असे काही उदाहरण आहेत की या उदाहरणातून आम्हाला समजेल की परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं की नाही केलं. हालेलुया. म्हणजे आम्ही आशीर्वादित होऊ शकतो की नाही होऊ शकत, व्हायचंय आम्हाला. मग या खात्री आम्ही करूयात की या लोकांना परमेश्वराने कसं आशीर्वादित केलं. पहिला व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला परमेश्वराने आशीर्वादित केलं. पवित्र शास्त्रातील अनेक व्यक्ती की ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना आशीर्वादित कसं केलं, आणि या आशीर्वादाला परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केल्यानंतर या गोष्टी आम्हाला शिकवतात की आम्ही सुद्धा आशीर्वादित होऊ शकतो. पहिला व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे अब्राम, की जो विश्वास आणि आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. कशाने? विश्वास आणि आज्ञा पालनाच्या द्वारे. की ज्या वेळामध्ये परमेश्वराने अब्रामाला आज्ञा केली की तू आपल्या बापाचं घर सोड, आपल्या देशाला तू सोड, आणि त्या ठिकाणामध्ये त्याला जसं सांगण्यात आलं ना, त्या वेळामध्ये अब्रामाने कोणताही प्रश्न केला नाही, आणि त्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचं पालन त्याने केलं. आणि त्याला काय आशीर्वाद मिळाले माहिती आहे? उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2 आम्ही वाचूया. जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 1 to 3, 12वा अध्याय वचन 1 ते 3. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, जे तुझे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. बोले येशू मसीह की. सो परमेश्वराने अब्रामाला जे आशीर्वाद दिले ना, ते फार अद्भुत आशीर्वाद आहेत.
हे आशीर्वाद त्याला काय मिळाले तर परमेश्वराने त्याला सर्वात उच्च केलं आणि परमेश्वराने त्याला राष्ट्राचा निर्माण करता परमेश्वराने त्याला केलं. परमेश्वराने त्याचं नाव मोठं केलं. परमेश्वराने त्याच्याद्वारे पियानो त्याच्या लोकांना सुद्धा त्याच्या कुळांना सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित केलं. एका व्यक्तीच्या विश्वास आणि आज्ञा पालनाच्या द्वारे. म्हणजे आम्ही जर विश्वास करतो, आम्ही जर आज्ञा पालन करतो ना, तर फक्त आम्हीच आशीर्वादित नाही होत, तर आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, हजारो पिढ्या परमेश्वर आशीर्वादित करतो. एक पिढी नाही करत, येणाऱ्या एका मागून एक येणाऱ्या पिढ्या परमेश्वर आशीर्वादित करतो. आम्हाला आशीर्वाद पाहिजे. ते आशीर्वाद फक्त तुमच्या पर्यंत प्रियानो त्या सीमित नाही राहणार. जनरेशन टू जनरेशन, एका मागून एका पिढीला परमेश्वर आशीर्वादित करतो. की ज्या परमेश्वराने अब्रामाला आशीर्वादित केलं, परमेश्वराने इसाकाला, याकोबाला आणि त्याच्यानंतर त्याच्या 12 वंशजाला आणि त्याच्यानंतर आज सुद्धा ते आशीर्वाद आम्हाला इस्रायलामध्ये पाहायला मिळतात की जे आशीर्वाद अखंडित परमेश्वराने इस्रायलामध्ये ठेवलेले आहेत. जगामध्ये जितकं मोठमोठे आणि महत्वपूर्ण असे तंत्रज्ञान आहेत ना, जितके मोठमोठे शोध आहेत ना, हे प्रत्येक शोध याचा इतिहास, याचा अभ्यास तुम्ही करा, हे इस्रायलापासून आलेले आहेत, यहुदी लोकांपासून आलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि एक तुम्हाला सांगेल, हे आशीर्वाद त्यांच्या जीवनात का बरं माहिती आहे आणखी? ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिले ना, ते आशीर्वाद फार मोठे आहेत. इतर ठिकाणामध्ये लोक संकुचित करतात की तुम्ही खरेदी करू की करू नको, परंतु इस्रायलमध्ये गेले ना, त्या ठिकाणामध्ये खरेदी करायला लोक विचार नाही करत मी खरंच घेऊ का नको घेऊ. त्याला घ्यायचं तो घेणारच आहे. तो त्या ठिकाणामध्ये डॉलरची सुद्धा विचार नाही करत की इतके डॉलर माझे चाललेत. तो खर्च करणार म्हणजे करणार, आनंदाने करणार. का बरं? कारण हे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले त्या भूमीमध्ये ते आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद आज सुद्धा काम करतात. आणि म्हणून त्यांच्याकडे फार मोठं प्रियानो असं पर्यटन स्थळ फक्त त्यांचे महत्वाचे की त्या पर्यटन स्थळामध्येच एकमेव त्यांचा सर्वात मोठा इन्कम सोर्स जो आहे तो म्हणजे पर्यटन आहे, बाकी काही नाही आहे. सर्वात मोठं त्यांचं इन्कम सोर्स फक्त पर्यटन आहे. आणि त्याच्या माध्यमातून लोक येतात सुद्धा, आनंदाने खरेदी सुद्धा करतात. त्यांनी किती जरी सांगितलं ना, थोडस भाव तोल करतात आणि घेऊन टाकतात. घेतात म्हणजे घेतात. हालेलुया. आम्ही सुद्धा पवित्र भूमी यात्रेला गेलो आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही 3 देशामध्ये गेलो. जॉर्डनला गेलो, इस्रायलला गेलो, इजिप्तला गेलो. आणि सर्वात जास्त ग्रुपने जी खरेदी केली ना, ती फक्त इस्रायलमध्येच केली. हालेलुया. सो विचार करा की परमेश्वराचे शब्द कधी खाली नाही जात. ते काम करतात म्हणजे काम करतात. प्रभूने या ठिकाणामध्ये अब्रामाला काय आशीर्वाद दिले की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेल, मी तुला आशीर्वाद देईल, तुझे नाव मोठे करेल, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतेतील मी त्यांचे अभिष्ट करेल, तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट करेल. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. ते आशीर्वाद आज सुद्धा काम करतायत इस्रायलामध्ये. कारण ते राष्ट्र परमेश्वराचं राष्ट्र आहे. परमेश्वराने निवडलेली ती भूमी आणि परमेश्वर ते काम त्यांच्या जीवनामध्ये करत आहे आज सुद्धा. हालेलुया. सो अब्रामाला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. त्यानंतर दुसरा व्यक्ती आम्ही पाहूया. हा दुसरा व्यक्ती सुद्धा फार नावाजलेला व्यक्ती आहे. हालेलुया. परंतु हा व्यक्ती साधारणरित्या पाहायला मिळतो फक्त जुन्या करारात. या व्यक्तीचं नाव आहे योसेफ. योसेफ की ज्याने संकटात तो विश्वासूपणा त्याच्या जीवनामध्ये होता आणि त्या कारणाने परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आम्ही पाहतो की जसा तो बालक होता, त्या बालपणामध्ये त्याच्या भावंडांनी त्याला गुलाम म्हणून विकलं आणि त्याच्यावर खोटा आळ आणण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या कारणाने त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. परंतु त्याने परमेश्वराची साथ त्याने सोडली नाही आणि त्याने कधीही पाप केलं नाही. आणि त्याला काय आशीर्वाद मिळाले या कारणाने माहिती आहे? त्याला जे आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद या स्वरूपाने, मी रेफरन्स सांगेल, फक्त रेफरन्स लिहून घ्या की त्याला जे आशीर्वाद मिळाले,
उत्पत्ती याचा 39 वचन 2 ते 3 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 39 वर्स 2 to 3 या ठिकाणामध्ये परमेश्वराने योसेफा बरोबर परमेश्वर असल्या कारणाने परमेश्वर योसेफाला यश देत होता, बरकत देत होता आणि शेवटी परमेश्वराने त्याला मिस्राचा पंतप्रधान, त्याला मोठा अधिकारी परमेश्वराने योसेफाला बनवला. विचार करा की जो व्यक्ती संकटामध्ये सुद्धा विश्वासू राहतो ना, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याची साथ कधी सोडत नाही. हालेलुया. वाजवायचे जरा जोरदार वाजवा. जर तो आज तुम्ही संकटामध्ये तुम्ही आहात, थोडं समोर या. आज जर तुम्ही संकटामध्ये आहात, आज जर तुम्ही संकटाचा सामना करताय, तर पियानो विचार करू नका की मी यातून सुटेल की नाही सुटणार, माझं संकट कधी टळेल की नाही टळणार, हा विचार मुळीच करू नका. कारण संकट आज आहे, उद्या नसणार, परंतु प्रभू आजही तुमच्या बरोबर आहे आणि उद्या सुद्धा प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सो योसेफाने संकटामध्ये त्याने विश्वास सोडला नाही. प्रभू बरोबर, परमेश्वराबरोबरचा जो विश्वास आहे तो विश्वास त्याने टाळला नाही, सोडला नाही. आमच्या जीवनामध्ये संकट आले तर आम्ही काय करतो प्रिया? डगमगण्या अगोदर आहे ना, मनुष्य परमेश्वराला ब्लेम करायला लागतो. ब्लेम मनुष्याचा स्वभाव आहे. हालेलुया. दोषी ठरवण्याचा मनुष्याचा स्वभाव आहे. याच्यामुळं त्याच्यामुळं, याच्यामुळं त्याच्यामुळं, आणि परमेश्वराला सुद्धा मनुष्य सोडत नाही. आदामाने नाही सोडलं, त्या आदामाची जीन्स आपल्यामध्ये आहे. राईट. आदामाने परमेश्वराला नाही सोडलं. त्याने काय म्हणलं की परमेश्वरा जी स्त्री तुम्हाला दिली ना, तिने मला ते फळ दिलं खायला, माझी तर इच्छा नव्हती. हालेलुया, हालेलुया. मी तर करणारच नव्हतं असं, परंतु मला याने सांगितलं म्हणून मी असं केलं. हालेलुया. मी तर चोरी करणारच नव्हतं, परंतु याने मला सांगितलं. मी तर जाणारच नव्हतं, परंतु हा मला घेऊन गेला. हालेलुया. ब्लेम, दोषी ठरवण्याचं जी वृत्ती आहे ना प्रियानो, त्या कारणाने आम्ही आमचे आशीर्वाद मुकतो. ही गोष्ट आम्ही सोडून देणं फार गरजेची आहे. कोणालाच दोषी ठरू नका. जो भी होता है अच्छे के लिए होता है. प्रभु देखता है और जानता है, हमारे जीवन में अच्छा करेगा. विश्वास करा, त्याच्यावर पूर्ण विश्वास करा. प्रभू तुमच्या जीवनाविषयीच्या त्याच्या ज्या योजना आहेत त्या फार मोठ्या आहेत. त्याच्याबद्दल कधी चिंता आणि काळजी करू नका. प्रभूने मोठ्या आशीर्वादाला तुमच्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे आणि मोठ्या आशीर्वादासाठी परमेश्वराने तुम्हाला बनवलेलं आहे. यू आर नॉट ऑर्डिनरी पीपल, यू आर स्पेशल. तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही विशेष आहात आणि विशेष कारणासाठी प्रभूने तुम्हाला बनवलेलं आहे. तुम्ही सामान्य मुळीच नाहीये. हालेलुया. सो योसेफ की ज्याने परमेश्वराला कधी दोषी ठरवलं नाही, म्हणजे आम्ही सुद्धा कधीही परमेश्वराला दोषी ठरवता कामा नाही. हालेलुया. परंतु तो काय राहिला? विश्वासू राहिला. आणि विश्वासू राहिल्या कारणाने त्याने परमेश्वराची साथ कधी सोडली नाही आणि त्याने कधी पाप केलं नाही. हालेलुया. सो त्यानंतर तिसरी व्यक्ती जी पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळते, ही तिसरी व्यक्ती जी आहे ना प्रियानो, ही सुद्धा जुन्या करारातील व्यक्ती आहे. हालेलुया. ही या स्त्रीचं नाव आहे रूथ. हालेलुया. रूथ की ती एक निष्ठता आणि आदर असलेली एक स्त्री आहे. ही यहुदी नव्हती, ही यहुदी परिवारातील नव्हती आणि हिचा संबंध इस्रायली घराण्याशी नव्हता. प्रियांनो, ही जी रूथ आहे, ही रूथ एक मावाबी स्त्री आहे आणि ती आपल्या पतीच्या निधनानंतर तिने आपल्या सासूला म्हणजे नाओमीला तिने कधी सोडलं नाही. आणि ती सोडून न गेल्या कारणाने तिने आपल्या परमेश्वरावरती तिने विश्वास केला. कारण तिने काय म्हणलं होतं? नाओमीला काय म्हणलं? आपल्या सासूला काय म्हणलं? हा, तुझा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. बरोबर आहे. प्रियांनो, आम्ही या गोष्टी समजणं आणि स्वीकारणं फार गरजेचं आहे. रूथच्या जीवनातून फक्त हीच गोष्ट नाहीये.
रूथच्या जीवनातून एका सुनेसाठी सुद्धा एक शिकवण आहे. हालेलुया. जगातील प्रत्येक सुनेसाठी एक शिकवण आहे की तुमचे लोक ते माझे लोक. हालेलुया. तुमचे लोक ते माझे लोक. अनेक परिवार आम्ही पाहतो प्रियानो की त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झालेलं असतात, परंतु ते जे घुळमिळणं आहे ना ते त्या पतीच्या नातेवाईकाशी होतच नाही. तितकी जवळीकता दिसतच नाही. ओढा फक्त त्या आपल्या माहेरच्या लोकांकडे. रूथने असं करायला पाहिजे होतं ना. रूथचं जीवन आपल्याला काय शिकवतं? हालेलुया. हालेलुया. फक्त इतकंच आहे का? फक्त परमेश्वरावरती विश्वास करावा इतकं आहे का? आपल्या साशीशी जुडून राहणं इतकंच आहे का? तिने स्पष्टतेने ज्या गोष्टीचा उच्चार केला की तुमचे लोक ते माझे लोक, तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव. हालेलुया. या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळामध्ये या गोष्टी केल्या जातात ना प्रियानो, परमेश्वराचे आशीर्वाद त्या जीवनामध्ये मोकळे व्हायला लागतात. आणि तिला काय आशीर्वाद मिळाला माहिती आहे? तिने या कारणाने तिच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद तिला मिळाला की तो म्हणजे तिने परमेश्वराने तिची काळजी घेतली आणि तिचा विवाह बाबाज या श्रीमंत व्यक्ती बरोबर झाला. आणि तिला जो आशीर्वाद मिळाला तो हा आहे, फार मोठा आशीर्वाद मिळाला. बाकी इतर स्त्रियापेक्षा प्रियानो या स्त्रीला फार मोठा आशीर्वाद मिळाला. काय मिळाला माहितीये? तिला येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये समाविष्ट होण्याचा फार मोठा मान आणि आशीर्वाद तिला मिळाला. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं ना तर आम्हाला हे रेफरन्ससाठी तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्ही घरी जाऊन वाचाल. मत्तईचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये काय दिलेलं आहे? बवाज आणि रूथ पासून ओबेद झाला, ओबेदापासून इशाय झाला आणि इशायला दावीद झाला. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल ना तर त्या ठिकाणामध्ये रूथच्या नावाचा उल्लेख आहे. फार कमी ठिकाणामध्ये प्रियानो स्त्रीच्या नावाचा उल्लेख आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो हा फार मोठा आशीर्वाद आहे रूथच्या जीवनामध्ये की एक जी व्यक्ती, एक जी स्त्री निष्ठावान राहते आणि आधारयुक्त आपलं जीवन जगते ना, तिच्या जीवनामध्ये आशीर्वाद परमेश्वर फार मोठ्या स्वरूपाचे आशीर्वाद देतो. तिला आशीर्वादासाठी प्रियानो वाट पाहण्याची गरज पडणार नाही. परमेश्वर आशीर्वाद देतो म्हणजे देतोच. ते आशीर्वाद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यानंतर चौथा व्यक्ती आहे. आम्ही 3 व्यक्ती पाहिले की परमेश्वराने त्यांना कसं आशीर्वादित केलं. चौथा व्यक्ती आहे, या व्यक्तीचं नाव आहे शलमोन राजा. हालेलुया. शलमोन राजा याच्या संबंधीने आम्ही वाचतो की शलमोन राजा जो आहे त्याने परमेश्वराकडे ज्ञानाची मागणी केली. परमेश्वराने त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि त्याला दर्शन देऊन त्याला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग. आणि त्या वेळामध्ये प्रियानो शलमोनाने संपत्ती मागितली नाही, शत्रूचा नाश त्याने मागितला नाही, आणि परमेश्वराच्या लोकांचा न्याय करण्यासाठी त्याने ज्ञान बुद्धी त्याने मागितली. आणि ही गोष्ट परमेश्वराने पाहिली आणि त्या कारणाने प्रियानो त्याला जो आशीर्वाद मिळाला तो आशीर्वाद हा आहे की या दृष्टिकोनाला परमेश्वराने पाहिलं की हा दृष्टिकोन शलमोनाचा फार उत्तम आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याला काय दिलं? संपत्ती तर दिली, परमेश्वराने त्याला अफाट ज्ञान दिलं. त्याचं अफाट जे ज्ञान आहे ते 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने दाखवलं. अनेक राजे असतील, अनेक राणी असतील, अनेक मोठमोठे लोक असतील, त्याचं ते ज्ञान अनुभवण्यासाठी, त्याची न्याय पद्धती अनुभवण्यासाठी प्रियानो ते वेगवेगळ्या देशातून येत होते त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी. हालेलुया. आणि ते येत होते त्या वेळामध्ये खाली हात येत नव्हते बरं का. 40 वर्षापर्यंत वचन सांगतं की ते सोने घेऊन येत होते, चांदी घेऊन येत होते, वेगवेगळ्या प्रकारचे उपहार पियानो ते शलमोनासाठी घेऊन येत होते. आणि जर तुम्ही पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की शलमोनाच्या काळामध्ये पियानो चांदीला काही एक मोल नव्हतं. हालेलुया. चांदीला काही एक मोल नव्हतं. वचनामध्ये दिलेली ती गोष्ट. हालेलुया. आम्हाला लोखंड जरी मिळालं ना आम्हाला फार मौल्यवान वाटायला लागतं. विचार करा की शलमोनाच्या वेळामध्ये परमेश्वराने किती समृद्धी यरूशलेम इस्रायलमध्ये परमेश्वराने दिली असेल. ती जी समृद्धीने ती इतकी उत्तम
उत्तम अशी समृद्धी होती की त्या अगोदर आणि त्याच्यानंतर अशी समृद्धी इस्रायलाने अनुभवली नाही. आता मला सांगा की इतक्या 4 लोकांना परमेश्वराने आशीर्वादित केलं, तो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार नाही का? परमेश्वराने आब्रामाला का बरं आशीर्वादित केलं? तर आब्रामाच्या ठाई विश्वास आणि आज्ञापालन होतं. योसेफाला परमेश्वराने का आशीर्वादित केलं? तर योसेफ संकटाच्या मध्ये प्रियांनो तो विश्वासू त्याच्या जीवनामध्ये राहिला, विश्वासूपणा त्याच्या जीवनामध्ये होता. रूथ की जी एकनिष्ठ आणि आदरयुक्त ती जीवन जगली. आणि त्यानंतर प्रियांनो शलोमोन की ज्याने ज्ञानाची मागणी केली. आज जर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडे प्रियांनो आम्ही विश्वासू राहतो, आमच्या जीवनामध्ये आज्ञांचं पालन करतो, आमच्या जीवनामध्ये आत्मेने दीन आणि नम्रतेने आमचं जीवन आम्ही जगतो प्रियांनो, आम्ही नीतिमत्वतेने आणि न्यायाने जर आम्ही चालतो, तर आमचे आशीर्वाद आमच्यासाठी कोणी रोखू शकणार नाही. ते आशीर्वाद आमच्याकडे धावत येतील म्हणजे येतील. आम्हाला आशीर्वाद मिळालेच पाहिजे. ते कसे मिळावेत? आम्ही ऐकलं, आज्ञा पालनाच्या द्वारे, विश्वासू राहण्याच्या द्वारे, उदारपणामुळे आणि येशूवरील विश्वासाच्या द्वारे. हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्रभू द्यायला तयार आहेत. याची उदाहरणं आम्ही पाहिले, यांना मिळालेले आशीर्वाद आम्ही पाहिले. आता आमची वेळ आहे की परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं. आम्हाला वाटतं आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित करावं? किती जणांना वाटतं? हालेलुया, हालेलुया. आता ते मिळवण्याचे सर्व अधिकार प्रभूने तुम्हाला दिलेले आहेत. आता ते अधिकार आणि त्या सगळ्या बाबी जर तुम्ही वापर कराल तर आशीर्वाद तुमचे, नाहीतर बाजूचा व्यक्ती आशीर्वादित होईल आणि नंतर तुम्ही रडत बसाल, का बरं याच व्यक्तीच्या जीवनात इतके आशीर्वाद आहेत? हालेलुया. आशीर्वाद अशीच नाही मिळत. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हालेलुया. आणि काही न दिल्या वाचून आम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीये. आदर द्यावा लागेल, नम्रता द्यावी लागेल, मान द्यावा लागेल, सन्मान द्यावा लागेल, परमेश्वराची भीती बाळगावी लागेल, त्याचं भय बाळगावं लागेल, त्याच्या आज्ञा विधी, त्याचं वचन पालन करावं लागेल, विश्वासू राहावं लागेल आणि त्याचा उदारतेने पियानो प्रभूला द्यावा लागेल, येशूवरती विश्वास करावा लागेल. म्हणजे आमचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्रभू नक्की मोकळे करेल आणि आमचे आशीर्वाद आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. प्रभू परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे प्रभू आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलं, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. हे वचन तुम्ही नक्की त्यांच्यासाठी शेअर करा. हे वचन तुम्ही नक्की लाईक करा. आणि जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा देत आहे जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी सेविकायला मदत करायला, आर्थिकरित्या असेल, प्रार्थनेची असेल, तर प्रियांनो डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रियांनो जी देणगी आहे ती देणगी, तुमचं अर्पण तुम्ही या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. त्याच प्रकारे तुमच्या प्रार्थना विनंत्या जर असतील तर ते प्रार्थना विनंत्या, ते निवेदन तुम्ही आमच्याकडे नक्की द्या. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला परमेश्वर अधिकतेने आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.